नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला टॉमॅटोचं सार दाखवणार आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीचं. कोकणात जसं रसातलं करतात म्हणजे नारळाच्या दुधातलं सार दाखवणार आहे. याचा उपयोग असा होतो की आपण साध्या सारामध्ये टॉमॅटो आंबट असल्यामुळे बरीच साखर घालावी लागते चव बॅलन्स करायला. नारळाच्या दुधातल्या सारात अगदी कमी साखर लागते, नाही घातली तरीसुद्धा चालतं. तर हे सार करताना खाचा पाडून टॉमॅटो उकडून घेतले आहेत आणि मग त्याची प्युरी करताना मी त्याच्यामध्ये जनरली थोडंसं आलं आणि थोडंसं मिरची घालते, म्हणजे त्याला छान चव येते. मग ही प्युरी गाळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये साखर मीठ जेवढं पाहिजे असेल त्याप्रमाणे आणि नारळाचं दूध आधीच घालून मिक्स करून घ्यायचं आणि मग हे गॅसवर ठेवून त्याला एक मस्त उकळी आणायची. ही उकळी आणत असताना एकीकडे आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. 1 चमचा तूप आणि साजूक तूप आणि त्यामध्ये जिरं, कढीलिंब, मिरची आणि हिंग या 4च गोष्टी लागतात. फक्त ही फोडणी मस्त चमचमीत जमली पाहिजे, कारण की ही फोडणी या साराचा आत्मा आहे, त्याने चव येणार आहे साराला. आणि मग ही फोडणी केल्यावर आधीच उकळी आलेल्या साराला गॅसवर असतानाच ही फोडणी द्यायची आणि ढवळून मात्र लगेच झाकण ठेवून द्यायचं आणि मंद आचेवर 2 मिनटं सार ठेवून बंद करायचा गॅस आणि छान मुरू द्यायचं हे सगळं. यामुळे साराला छान फ्लेवर येतो. आता हे सार तुम्ही लहान मुलांना, म्हातारे माणसांना सगळेच जण सूप म्हणून पण पिऊ शकतात किंवा भाताबरोबर वगैरे पण खाऊ शकतात. त्यामुळे हे मस्त चमचमीत सार तुम्ही नक्की ट्राय करून बघा.